भाजपा ने अकोला के मूर्तिजापुर में अपना गढ़ बचा लिया है। भाजपा के हर्षल साबले 718 वोटों से चुने गए। मूर्तिजापुर नगर परिषद चुनाव में भाजपा विधायक हरीश पिंपले की साख दांव पर लगी थी। मूर्तिजापुर में भाजपा ने मेयर पद के लिए उम्मीदवार उतारा है और हरीश पिंपले के भाई भूपेंद्र पिंपले भी जीत गए हैं। इसलिए भाजपा ने गढ़ और शेर दोनों अपने नाम कर लिए हैं, ऐसी चर्चा है। मूर्तिजापुर में यह चुनाव कांटे का रहा है। 11वें राउंड तक वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार शेख इमरान शेख खलील आगे चल रहे थे। हालांकि 12वां राउंड निर्णायक साबित हुआ। 12वें राउंड में भाजपा के हर्षल सांबले ने बढ़त बना ली और निर्णायक जीत हासिल की है। मी एक भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्ता वरिष्ठांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, माझे मार्गदर्शक माननीय आमदार हरीश पिंपळे यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यावर मी कटिबद्ध राहील आणि मूर्तिजापूर जनतेने तमाम जनतेने आणि भाजपा कार्यकर्त्यांनी जो माझा विश्वास दाखवला त्यावर मी कटिबद्ध राहील आणि विश्वासाने सांगतो की मूर्तिजापूर नगरपालिका विकासाच्या दृष्टीने मी त्याचा प्रयत्नशील आहे। नगरपालिका 2025 सार्वत्रिक निवडणूक याकरिता नगराध्यक्ष पदासाठी हर्षल रामेश्वरजी साबळे एक मूर्तिजापूर भाजपचे शहराध्यक्ष पन्ना प्रमुख पासून सचिव पासून उपाध्यक्ष पासून तर अध्यक्ष पदापर्यंत स्वतःच्या कर्तृत्वावर भाजपमध्ये त्यांनी शहर अध्यक्षाचं पद मिळवलं आणि नगरपालिका निवडणूक मध्ये सर्वसाधारण आरक्षण नगराध्यक्ष निघालं। त्यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी हर्षल साबळे यांचं नाव मी सुचवलं। त्यावेळेस अनेक लोकांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली, कारण हर्षल हा सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे, उच्च शिक्षित आहे, एक चांगला समाजसेवक आहे आणि स्वभावाने फार चांगला आहे, कर्तृत्ववान आहे। या हर्षल साबळेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला एक नवीन चेहरा मूर्तिजापूर शहराच्या विकासासाठी भेटला आहे। याला तिकीट दिल्यावर अनेक लोक त्यांनी टीका टिप्पणी केल्यावर काही भाजपचे बी घर का भेदी लंकाड आहे अशी लोक आमच्या हर्षलच्या विरोधात होते, पण ते हर्षलच्या विरोधात नव्हते, ते हरीश पिंपळेच्या विरोधात होते। कारण सगळ्याला असं वाटत होतं की हे सीट हरीश पिंपळेची आहे आणि यावेळी हरीश पिंपळेला थोडी जागा दाखवायची आहे, पण गजानन महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठी मांग आहे, आता हर्षलचाही मांग आहे। सद्गुरु गजानन महाराज की जय। पण तुम्हाला एक सांगतो, हर्षल मूर्तिजापूरच्या विकासासाठी हर्षल खूप चांगलं प्रयत्न करीन, काम करीन आणि मी त्याला संपूर्ण साथ देईन। या मूर्तिजापूरच्या विकासासाठी कुठेही हर्षल कमी पडणार नाही अशी मी आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगतो। आणि हा जो विजय आहे हा मी मतदाता व कार्यकर्त्याला समर्पित करतो। कारण 2004 निवडणुकीत 2024 जेव्हा विधानसभा होती त्यावेळेस कार्यकर्त्यांनी माझी तिकीट कटल्यावर तिकीट आणली आणि कधी नाही असा विजय मला मिळवून दिला। याही वेळेस हर्षल साबळेला नगराध्यक्ष पदावर कार्यकर्त्यांनी विराजमान केलेला आहे। हर्षल साबळे मूर्तिजापूर जनतेचा जे विषय आहे त्याच्यावर खरा उतरीन, मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो। हर्षलला खूप खूप शुभेच्छा देतो, कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि मतदाताचे मनापासून आभार मानतो की आपण एक चांगला गरीब कुटुंबातल्या पोराला आज नगराध्यक्ष केलं। हे फक्त भाजपमध्येच शक्य आहे, इतर पक्षात हे होऊ शकत नाही।